घातांक तासिका क्रमांक 2 या आधीच्या तासिकेमध्ये आपण घातांक संकल्पना पाहिली। त्याच्यामध्ये पाया कोण, घात कोण किंवा संख्येचं वाचन कसं करायचं याविषयी पाहिलं। आणि घातांकाच्या संदर्भातला गुणाकाराचा नियम a चा m गुणिले a चा n असेल तर a चा m अधिक n, म्हणजे गुणाकार करताना घातांकामध्ये पाया समान असेल तर घातांकांची काय करायची, बेरीज करायची। आता पुढचा गुणाकाराच्या संदर्भातला नियम पाहिला, तसा भागाकाराच्या संदर्भातला आपण नियमाचा विचार करूया। आता त्याच गुणाकाराच्या नियमावर आधारित आणि घातांक संकल्पना याच्यावर आधारित आपण सराव संच 26 आणि 27 सोडवला होता। तर सराव संच 26 मध्ये एक 5वं उदाहरण होतं बघा, -13 चा चौथा आणि मग -13 गुणिले -13 गुणिले -13। सराव संच 26 मधलं 5वं उदाहरण आहे बघा, पहिल्या प्रश्नातलं थोडं करेक्शन आहे इथं। आणि हे आपण 169 -13 गुणिले -13 169 गुणिले 169। आणि हा गुणाकार करताना नजर चुकीने बघा इथं गुणाकार हा आपण असा केला होता आणि 6 + 1 7 आणि 1 8, तर 8 न म्हणता आपण तिथं 7 मांडलं होतं, चुकून झालं होतं ते। 27,561 केलं होतं तर ते किती पाहिजे होतं, 28,561। तर ते तेवढं व्हिडिओ पाहताना करेक्शन करून घ्या। आता आज आपण घातांकाच्या संदर्भातला भागाकाराचा नियम पाहणार आहे। त्यासाठी आधी उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया बघा। 3 चा चौथा छेद एक मोठा घातांक घेऊया, 3 चा दुसरा भागाकार आहे। आता आपण घातांकाचं जे मूळ संकल्पना पाहिली त्याच्यामध्ये 3 चा 5वा म्हणजे काय, तर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 चा 5 वेळा गुणाकार। आणि 3 गुणिले 2 म्हणजे 3 गुणिले 3। मग इथं अंशस्थानी 3 आहे, छेदस्थानी 3 आहे, भागाकार 1 येणार, यांचाही भाग लावला तर 1 येणार। आणि काय राहील आपल्याला 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3 चा तिसरा। आता डावी बाजू पाहिली आपण तर 3 चा 5वा छेद 3 चा दुसरा आहे आणि उत्तर कसं लिहिलं आपण, 3 चा 5वा आणि 3 चा 5वा म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3 चा 5 - 2, कारण मूळ किंमत 30 राहते। मग यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 3 चा 5वा छेद 3 चा दुसरा म्हणजेच 3 चा 5 - 2। आणि 3 आणि 5 ह्या धनपूर्णांक संख्या आहेत, तर इथं आपल्या लक्षात येईल की 5 हे 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून वर आपण वजाबाकी केलेली आहे। आणि म्हणून याच्यावरून आपल्याला नियम कसा सांगता येईल की a चा m छेद a चा n बरोबर a चा m वजा n। a ही वास्तव संख्या आणि m आणि n ह्या धनपूर्णांक संख्या असताना आणि इथे m > n आहे, m हे n पेक्षा मोठा आहे। अगदी शब्दामध्ये जसं गुणाकारामध्ये पाया समान असताना घातांकांची बेरीज करतो आपण, तसं भागाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी करतात। म्हणजे a चा m छेद a चा n पाया समान आहे म्हणून a चा m वजा n आणि m हा मोठा आहे। अगदी इथं तुम्ही याच्या उलट 3 चा 5 - 2 असं न करता 1 छेद 3 चा 2 - 5 केलं तरी उत्तर चुकत नाही बघा। 1 छेद 3 चा 2 - 5, 3 चा -3 आणि याचं सूत्र आपण आता पाहणार आहे की 3 चा 1 a चा वजा m असेल तर 1 छेद a चा अधिक m होतो, किंवा इथं अधिक असेल वजा असेल तर अधिक आणि हे 3 चा तिसरा हे उत्तर येते। पण तुर्तात आपण या नियमापुरता किंवा या उदाहरणादाखल हा नियम पाहिलाय, पण वजाबाकी पहिला म्हणजे इथं धन आहे, अधिक आहे, हा वजा आहे, हा अधिक आहे आणि वर आला की हा वजा होणार आहे आणि म्हणून a वजा m होणार आहे। हे सूत्र तुम्ही असंही मांडू शकता बघा। जेव्हा पुढचा नियम तुम्हाला माहिती झाला तर a चा m 1 छेद a चा n म्हणजे a चा वजा n आणि इथं परत गुणाकाराचा नियम वापरायचा की पाया समान घातांकांची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी, आहे तसंच चिन्ह। तर बघा तुर्तात लक्षात ठेवा की पाया समान असेल तर घातांकांची काय करतो आपण, वजाबाकी। पुढचा नियम a चा 0 बरोबर
1 हा एक नियम आहे. कोणत्याही संख्येचा शून्य घातांक म्हणजे 1. मग याचं स्पष्टीकरण कसं देता येईल बघा. तर a चा शून्य बरोबर a चा m वजा m, कारण m वजा m म्हणजे शून्य. मग बघा a चा m, आत्ताच आपण भागाकाराचा नियम पाहिला. a चा m वजा n असेल म्हणजेच काय असतं, a चा m छेद a चा n. मग a चा m वजा a चा m म्हणजेच a चा m छेद a चा m, आणि a चा m छेद a चा m म्हणजेच 1, आणि म्हणून a चा शून्य बरोबर 1. नियम फक्त लक्षात ठेवायचा आहे, कोणत्याही संख्येचा शून्य घातांक म्हणजे 1 किंमत असते. समजा 470चा शून्य म्हटलं तर किंमत किती येणार आहे, 1. अशी कोणतीही संख्या घ्या, अगदी 1 लाख घेतली त्याचा शून्य घातांक असेल तर किंमत किती असते, 1. आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीनं देता येईल. आता a चा वजा m बरोबर बघूया काय येईल. हा नियम आहे, a चा वजा m बरोबर 1 छेद a चा m. पुढचा नियम बघा, भागाकाराचा नियम हा पहिला आपण आज, त्यानंतर a चा नंतर पुढचा नियम a चा शून्य बरोबर काय पाहिलं, 1. त्याचं स्पष्टीकरण पाहिलं. हा तिसरा नियम आता आपण पाहतोय. बघा a चा वजा m बरोबर 1 छेद a चा m. मग याचं स्पष्टीकरण कसं देता येईल बघा. a चा वजा m बरोबर a चा वजा m आहे, त्याला a चा m न गुणलं आणि a चा m न भागलं. त्याच संख्येनं गुणलं त्याच संख्येनं भागलं तर काही फरक पडत नाही. मग तसं केलं. आता इथं 2 अपूर्णांकांचा गुणाकार आपल्याला माहिती आहे, अंशाने अंशाला गुणायचा आणि छेदाने छेदाला. मग अंशाने अंशाला गुणताना परत गुणाकाराचा नियम आपण वापरला की घातांकामध्ये गुणाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करतात, आणि म्हणून वजा m अधिक m येणार अंशस्थानी आणि छेदस्थानी a चा m. आता परत पुढं a चा वजा m अधिक m 0 छेद a चा m, आणि आत्ताच आपण पाहिले a चा शून्य म्हणजे 1 छेद a चा m, आणि म्हणून a चा वजा m बरोबर 1 छेद a चा m. आणि जर असं असेल a चा m असेल तर तो छेदस्थानी घेतला तरी a चा वजा m, म्हणजे अंशस्थानचं छेदस्थानी छेदस्थानचा अंशस्थानी घातांक नेताना अधिकचा वजा आणि वजाचा अधिक होतो. आणि म्हणून इथं तिसरा नियम आज आपण पाहिला, a चा वजा m बरोबर 1 छेद a चा m. तर पुढं याच्यावरच आधारित आपल्याला काही उदाहरणं पाहिजे, तर त्यासाठी आधी आपण अजून एक गुणाकाराच्या संदर्भातला नियम पाहूया की a गुणिले, आता एक बघा, a गुणिले b चा m बरोबर a चा m गुणिले b चा m. आता याचं स्पष्टीकरण बघूया. समजा अगदी साधं उदाहरण घेऊया. 2 गुणिले 3 चा समजा दुसरा आहे. याचा अर्थ काय होणार आहे, तर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3, कंसाचा वर्ग असेल तर माहिती आपल्याला त्या 2 वेळा गुणाकार. मग इथं तुम्ही हेच समजा अगदी कंस जर काढला तर हे असं लिहू शकतो आपण. याचाच अर्थ काय, 2 ची पदं मी एकत्र लिहिली, 3 ची एकत्र लिहिली. गुणाकारामध्ये मागं पुढे संख्या स्थान बदललं तरी चालतं. मग पहिली संख्या गुणिले दुसरी काय, दुसरी गुणिले पहिली. आता इथंच परत हे म्हणजेच काय आहे, 2 चा दुसरा, आणि हे काय आहे 3 चा दुसरा. आणि म्हणून इथं तुम्ही निरीक्षण केलं तर 2 गुणिले 3 चा दुसरा म्हणजे 2 चा दुसरा गुणिले 3 चा दुसरा. आता हेच a आणि b च्या स्वरूपात कसं म्हणूया, 2, 3 ह्या वेगळ्या संख्या आहेत. 2 गुणिले 3 चा समजा काय म्हणूया m घातांक. इथं 2 असलं म्हणून 2 असावा असं नाही, कुठला तिसरा लिहा, चौथा कुठलाही घातांक. आणि म्हणून काय येतं, a चा m गुणिले b चा m. आणि पुढचा मग गुणाकाराच्या स्वरूपातला नियम, a गुणिले b चा m असेल तर a चा m गुणिले b चा सुद्धा m. आणि आता अजून भागाकाराच्या स्वरूपातला नियम असाच, काय असणार आहे, याची जर तुलना केली तर a छेद b चा m म्हणजेच a चा m छेद b चा m. आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला कसं देता येईल बघा, 2 छेद समजा 3 चा चौथा घेतला आपण तर याचा अर्थ काय, 2 छेद 3 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 छेद 3.
आता इथं जर तुम्ही चार अपूर्णांकांचा गुणाकार आहे तर अंशाने अंशाला गुणतो आपण आणि छेदाने छेदाला गुणतो. हेच मी अशी रचना केली तरी अर्थ बदलत नाही. मग इथेच आपण 2 गुणिले 2 गुणिले 4 वेळा 2 आहे म्हणजेच काय 2चा चौथा आणि छेद 3 4 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3चा चौथा. मग इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर 2/3चा चौथा म्हणजे 2चा चौथा छेद 3चा चौथा आणि म्हणून जर तुम्ही a छेद b चा यम केलं तर काय येणार आहे a चा यम छेद b चा यम आणि म्हणून इथं चौथा नियम a छेद b चा यम बरोबर a चा यम छेद b चा यम. तर बघा अशा प्रकारे गुणाकार भागाकार परत संख्येचा शून्य घातांक परत वजा घातांक असेल तर काय होतं गुणाकार करून त्याचा यम घातांक असेल तर कसं असतं भागाकार करून त्याचा यम घातांक असेल तर कसं असतं याविषयी आपण सर्व नियमांची चर्चा आणि स्पष्टीकरण केलेलं आहे. तर त्याच्यावर आधारित आपल्याला आता उदाहरण संग्रह सोडवायचे आहेत. बघूया आता गेल्या वेळेस आपला उदाहरण संग्रह 26 आणि 27 झालेला आहे. आता सराव संच 28. आजचे बघा हे नियम सगळे भागाकाराचे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर भागाकार परत शून्य घातांक असताना वजा घातांक असताना गुणाकार करून त्याचा यम घातांक असताना भागाकार करून त्याचा यम घातांक असताना सेपरेट घातांक केलेला आहे. तर या नियमांचा उपयोग करून आपल्याला पुढचे सराव संच सोडवायचे आहेत. अजून एक नियमाचं जर आपल्याला थोडी चर्चा करायची होती बघा. शेवटचा एक नियम a छेद b चा वजा यम असेल तर b छेद a चा अधिक यम असतो. बघा हा एक शेवटचा नियम आपल्याला राहिला होता पाहायचा. आता याची आपण स्पष्टीकरण करूया. बघा 2/3 चा समजा वजा 5 आहे तर वजा 2/3 चा वजा 5 आहे तर आपण आत्ताच नियम काय पाहिलाय a छेद b चा यम असेल तर काय करतो आपण a चा पण यम आणि b चा सुद्धा यम त्या नियमाचा इथं वापर करूया. मग 2 चा वजा 5 आणि 3 चा सुद्धा वजा 5. ठीक आहे. पुढं आता परत अजून एक नियम आपण पाहिला होता a चा वजा यम असेल तर आपण काय करतो 1/a चा अधिक यम किंवा असं असेल 1/a चा वजा यम तर इकडे छेदस्थानी जाताना अधिक यम होणार. मग त्या नियमाचा वापर केला तर 2 चा वजा 5 म्हणजे छेदस्थानी जाऊन काय होणार आहे तो 2 चा अधिक 5 आणि हा अंशस्थानी वजामध्ये तो छेदस्थानी जाऊन काय होणार आहे 3 चा अधिक 5. एक वगैरे न लिहिता डायरेक्ट लिहिला आपण. मग हेच आपण एकत्रित लिहिलं. आता हा नियम बघा a छेद b चा यम असेल तर a चा यम छेद b चा यम. मग आता डावी बाजू बरोबर उजवी म्हणजेच उजवी बरोबर डावी याच्यावरूनही लिहू शकता तुम्ही. सेपरेट घातांक आहे तर एकत्र लिहिला तर हे काय होणार आहे 3/2 चा 5वा. मग आता पहिली स्टेप आणि शेवटची स्टेप यांचं जर निरीक्षण केलं तर काय झालं 2/3 चा वजा 5 होता तर मग वजा 5 चा अधिक 5 करताना 2/3 चं उलटं झालं किती 3/2 सॉरी 2/3 चं 3/2. अगदी तसंच इथं a छेद b चा वजा यम असेल तर b छेद उलट करायचं आहे b छेद a चा काय होणार आहे अधिक यम. आणि या सर्व नियमांचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. सराव संच 28. प्रश्न पहिला सोपे रूप द्या आणि सोपे रूप देण्यामध्ये काय करतो आपण
जे विस्तारित रूप आहे उदाहरणाचं त्याचं रूपांतर लहानात लहान उदाहरणामध्ये करायचं आहे. आणि त्यासाठी आता दिलेलं पहिलं उदाहरण बघूया आपण. प्रश्न 1, सोपे रूप द्या. झालेल्या नियमांचा वापर करायचा आपल्याला. त्यात पहिलं उदाहरण a चा 6 भागिले a चा 4. आता भागाकारामध्ये पण बघा a चा m छेद a चा n म्हणजेच a चा m वजा n. म्हणजे समजा तुम्ही a चा 5वा छेद a चा 2 लिहिला तर a चा 5 वजा 2. पण समजा म्हणजेच किती येतं उत्तर a चा 3. पण एखाद्याने वजाबाकी जरी छेदस्थानी घेतली तरी चालते. म्हणजे a चा 5वा छेद a चा 2 म्हणजेच 1 छेद a चा 2 वजा 5. फक्त जे वरून खाली आणायचे ते वजा करायचं किंवा खालून छेदस्थानावरनं वर घातांक नेताना तो वजा करायचा आहे. आणि मग काय येतं 1 छेद a चा 2 वजा 5 म्हणजे वजा 3. आणि आपल्याला माहिती आहे वजा असेल तर वर नेल्यानंतर अधिक येतं. म्हणजे वजाबाकी अगदी अंशस्थानीच करावी असं नाही, मात्र चिन्हांचा तिथं व्यवस्थित विचार करायचा आहे. तशी चिन्ह ठेवली पाहिजे की आधी छेदस्थानी वजा येऊन वर जाताना ते वजा वजा अधिक होणार आहे. फक्त चिन्हांचा व्यवस्थित वापर करून जरी अंशस्थानी किंवा छेदस्थानी वजाबाकी केली तरी चालेल. आता इथं सरळ मार्ग आहे अगदी. a चा 6 भागिले a चा काय 4 म्हणजे a चा 6 वजा 4. तुम्हाला अगदी पाहिजे असेल तर असं सोप्या पद्धतीने लिहू शकता तुम्ही. a चा 6 छेद a चा 4 आणि मग a चा 6 वजा 4 आणि म्हणजेच काय येणार आहे a चा 2. म्हणजे असं दिलेल्याचं सोपं रूप झालं a चा 2. दुसरं उदाहरण m चा 5वा भागिले m चा 8वा. हेच कसं आहे m चा 5 भागिले m चा 8. आता इथं वजाबाकी करताना तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या पद्धतीनं केली तरी चालते. आणि म्हणून आहे तशीच केली तरी बघा m चा 5 वजा 8 आणि म्हणून m चा काय येणार आहे 5 वजा 8 म्हणजे वजा 3. आणि यापेक्षा तुम्हाला जर ऋण नको असेल तर हे उत्तर असं तर सुद्धा चालेल. तेच अर्थ आहे a चा 3. म्हणजे धन लिहा किंवा ऋण लिहा त्याचा दोन्हींचाही अर्थ काय आहे तोच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सरळ रूप नियमांचा वापर करून उत्तरं देता येतात. आता पुढं बघूया पुढचं उदाहरण. तिसरं p चा 3 भागिले p चा 13वा. p चा 3 भागिले p चा 13वा. अंशस्थानी छेदस्थानी कुठेही वजाबाकी करा. बघा p चा 3 वजा काय येणार आहे 13 म्हणजेच p चा वजा 10. आणि समजा तुम्हाला असं वाटलं की आपण m ग्रेटर दॅन n आहे त्या नियमानुसार छेदस्थानी वजाबाकी करू तरी सुद्धा चालेल. बघा हेच उदाहरण किंवा म्हणूया आपण. इथं दुसरी स्टेप काय येणार आहे p चा 3 भागिले p चा 13वा आहे म्हणजेच 1 छेद p चा 13 वजा 3 म्हणजेच 1 छेद p चा 10वा. आणि 1 छेद p चा 10वा छेदस्थानी आल्यानंतर काय होणार आहे वजा 10. म्हणजे दोन्ही पद्धतीने कुठेही वजाबाकी करा फक्त चिन्हांचा विचार करायचा व्यवस्थित की 3च्या इथं वजाबाकी तुम्हाला करायची असेल तर हे अधिक इकडे नंतर वजा होणार आहे. किंवा छेदस्थानी करताना 13 आहे तिथंच आहे अधिक 3 आहे इकडे नंतर वजा झालेलं आहे. चौथं उदाहरण बघूया. x चा 10वा भागिले x चा 10वा. हे घातांकाचा नियम वापरा किंवा तोंडी सुद्धा तुम्हाला त्या संख्येला भागतोय भागाकार किती येणार आहे 1. पण तुम्हाला भागाकाराच्या सूत्रानुसार नियम लिहायचा असेल तर 10
वजा काय येणार आहे 10. हेच काय आहे एक्सचा 10वा भागिले एक्सचा 10वा. मग वजाबाकी करतोय आपण घातांकांची एक्सचा 10 वजा 10 एक्सचा 0 आणि एक्सचा 0 म्हणजे 1. किंवा इथं अर्थ एक्सचा 10वा भागिले एक्सचा 10वा म्हणजे भागाकार किती येणार आहे 1. किंमत माहिती नाही, जी असेल ती किंमत सारखीच असणार आहे. आता प्रश्न दुसरा, किंमत काढा. प्रश्न दुसरा बघा, किंमत काढा. पहिलं वजा 7चा 12 भागिले वजा 7चा 12. आत्ताच उदाहरण आपण पहिल्या प्रश्नामधलं शेवटचं सोडवलं, तसंच हे उदाहरण आहे. वजा 7चा 12 भागिले वजा 7चा 12. इथं किंमत काढण्याऐवजी आपल्याला माहिती की ही सारखीच किंमत आहे, ही सारखीच किंमत आहे. सारख्याच किमतीनं सारख्याच किमतीला भागलं तर भागाकार 1 येतो. पण हे घातांकाच्या नियमामध्ये आपण बसूया. वजा 7चा 12 भागिले वजा 7चा 12 म्हणजे स्कॉलरशिपला आलं तर हे सोडवत बसायचं नाही, डायरेक्ट उत्तर आपण 1 लिहिणार आहे. वजा 7चा 12 वजा 12 वजा 7चा 0 आणि वजा 7चा 0 म्हणजे 1. आणि म्हणून त्या पहिल्या उदाहरणाची किंमत किती असणार आहे 1. पुढे आता दुसरं उदाहरण. सातचा 5वा भागिले 7चा 3रा. भागाकार आहे, भागाकाराच्या स्वरूपात लिहूया. 7चा 5वा भागिले 7चा 3रा. आता पाया समान आहे तर घातांकांची काय करतो आपण वजाबाकी. आणि आता अंशस्थानचा घातांक मोठा आहे तिथंच वजाबाकी घेतोय आपण. 7चा 5 वजा 3 2 आणि 7चा दुसरा म्हणजे 7चा वर्ग 49. किंमत काढा म्हटल्यामुळे आपण किंमत काढली. सोपं रूप द्या म्हटलं तर इथपर्यंत थांबलो असतो. तिसरा प्रश्न आता. 4/5चा 3रा भागिले 4/5चा 2रा. अगदी या स्टेपमध्ये नाही लिहिलं, ही स्टेप तरी चालेल आपल्याला. पाया समान आहे, भागाकार आहे, घातांकांची वजाबाकी करतो आपण. हा अंशस्थानचा घातांक आहे, हा छेदस्थानचा घातांक आहे. मग 4/5चा 3 वजा 2 म्हणजे 4/5चा 1. 3 वजा 2 1. मग आता आपल्याला हा नियम माहिती आहे, A/Bचा यम असेल तर Aचाही यम आणि Bचा पण यम, किंवा एखाद्या संख्येचा एक घातांक म्हणजे तीच संख्या असते. 2चा 1 म्हणजे 2. एखाद्या संख्येचा एक घातांक असेल तर किंमत किती असते तीच संख्या असते. त्यातलं शेवटचं उदाहरण बघूया. चौथं 4चा 7वा भागिले 4चा 5वा. काय करूया घातांकांची वजाबाकी. 4चा 7 वजा 5 म्हणजे 4चा 2 आणि 4चा वर्ग म्हणजे किती 16. कारण किंमत काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे सराव संच 28 आपण सोडवलेला आहे. बघा आजच्या तासिकेमध्ये भागाकाराचा नियम की ज्याच्यावर आता हा सराव संच सोडवलेला आहे. आणि पुढचेही आपण काही नियम पाहिलेले आहेत की समजा A गुणिले B असेल तर त्याचा यम घातांक असेल तर Aचा यम गुणिले Bचा यम. परत A/Bचा यम असेल तर Aचा यम छेद Bचा यम. त्याच्या आधी अजून Aचा वजा यम असेल तर 1/Aचा अधिक यम. Aचा 0 असेल तर 1.
नंतर आत्ताचा भागाकाराचा एचा यम भागिले एचा यन असेल तर एचा यम वजा यन. आणि अजून एक शेवटचा नियम पाहिला होता आपण, ए छेद बीचा वजा यम असेल तर बी छेद एचा काय असतो अधिक यम. आणि या घातांकांच्या नियमामधला या नियमावर आधारित आपण सराव संच 28 सोडवलेला आहे. आता पुढच्या तासिकेला हे जे उरलेले नियम आहेत यांचा वापर करून आपण पुढचा उदाहरण संग्रह पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. तर या तासिकेमध्ये झालेले जे सर्व उदाहरण आहेत ते परत तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद.